तर आज आपल्याला शिकायचे आहेत अगदी सोपे सोपे सेंटेन्सेस कसे बनवायचे. सोपे सोपे म्हणजे बघा, म्हणजे सुरुवातीला आपल्याला वर्ब घेऊन कशा पद्धतीने डायरेक्ट सेंटेन्स बनवता येतं, ज्याला आपण म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे आज्ञार्थी वाक्य असं आपण त्याला म्हणतो. आपल्याला त्याच्याशी एवढं काही कनेक्शन नाही, मात्र आपल्याला सेंटेन्स कसे बनवायचे याच्यावर फोकस करायचं आहे. याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं करायचं हे दोन्ही कॅटेगरी आपण बघू. जसं रोजच्या लाईफमध्ये आपण जे बोलत असतो ना, त्यामध्ये आपण असं म्हणतो इकडे तिकडे जा, खाली बस, उभं राहा, इथं येऊ नको, तिथं थांबू नको, हे करू नको, ते करू नको. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या गोष्टी आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेसनी बनवत असतो. तर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस बनवत असताना सुरुवातीला वर्ब घ्यायचं असतं. चला बघूया आपण कशा पद्धतीने आपण सेंटेन्स बनवणार. तर या ठिकाणी बघू शकता, सुरुवातीला मी घेतलंय पहिलं सेंटेन्स, कम हिअर, इकडे ए. इकडे ए आपण काय म्हणतो, आज्ञा देतो आहे ना, इकडे कम हिअर. त्यानंतर बघा, गो देअर, तिकडे जा. गो देअर, तिकडे जा. किंवा आपण याला असं म्हणू शकतो, डोंट कम हिअर, इकडे येऊ नको. डोंट टाकलं की काय होतं, याचं निगेटिव्ह होतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की डोंट टाकलंय आपण, की डोंट टाकलं की निगेटिव्ह पण होऊ शकतं. तर आपण इथे सुद्धा डायरेक्ट निगेटिव्ह करू शकतो. कम हिअर, डोंट कम हिअर. गो देअर, डोंट गो देअर, तिकडे जाऊ नको. कम इन, आतमध्ये, डायरेक्ट वर्ब घेतला आपण बघा या ठिकाणी सुरुवातीला. कम इन, आतमध्ये ये. डोंट कम इन, आतमध्ये येऊ नको. स्टँड अप, उभं राहा. डोंट स्टँड अप, उभं नको राहू. टेक केअर, काळजी घे. बघा, टेकला सुरुवातीला घेतला आपण, वर्ब घेतली सुरुवातीला. डू इट, हे कर. गो स्लोली, आरामात जा. गो स्लोली. लिसन प्रॉपरली, व्यवस्थित ऐक. स्टॉप इट, हे थांबव. काय आहे, स्टॉप इट, हे थांबव किंवा हे बंद कर. सिट डाऊन, खाली बस. सिट डाऊन. तर अशा पद्धतीने आपण डायरेक्ट वर्ब घेऊन हजारो सेंटेन्स बनवू शकतो, है ना. लिसन केअरफुली, सिट प्रॉपरली, है ना, स्पीक लाऊडली. तर वर्ब जेवढे काही असतील ना, त्या सर्व वर्बचे आपण सेंटेन्स बनवू शकतो सुरुवातीला घेऊन. जे म्हणायचं असेल आपल्याला, हे कर, ते कर, त्यावेळी. तर आता निगेटिव्ह बनवत असताना आपण काय करणार, तर सुरुवातीला डोंट घेणार. काय घेणार, डोंट. जसं पहिलं सेंटेन्स घेतलं मी, इथे बघू शकता, डोंट ऍक्ट वाईज. आपण असं म्हणतो, शहाणपणा करू नको. डोंट ऍक्ट वाईज, शहाणपणा करू नको. डोंट वेस्ट वॉटर, पाणी वाया घालू नको. डोंट ड्रिंक बूज, दारू पिऊ नको. डोंट बेट, शर्यत लावू नको. डोंट बेट. डोंट इट नॉनव्हेज, नॉनव्हेज खाऊ नको. आज्ञा आपण देत आहोत किंवा आज्ञाच देत आहोत, म्हणजे निगेटिव्ह आज्ञा आहे ही, की असं करू नको हे सांगण्यासाठी. जसं आपण आज्ञा देत असतो, असं कर, तसंच असं करू नको. बघा, डोंट स्मोक सिगारेट, सिगारेट ओढू नको. डोंट स्कोल्ड, रागवू नको. डोंट अब्यूज, आता या ठिकाणी बघा, शिवी देऊ नको. डोंट अब्यूज सुद्धा म्हणू शकतो आपण याला. डोंट अब्यूज, शिवी गाड करू नको. डोंट डिपेंड ऑन फॅमिली, कुटुंबावर अवलंबून राहू नको. त्यानंतर पुढे आहे बघा, डोंट अवॉइड इंग्लिश, इंग्लिशला टाळाटाळ करू नको किंवा टाळू नको. डोंट अवॉइड इंग्लिश, कारण हे तुमचा पिछा सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही याचा अभ्यास करणार नाही. तर इंग्लिश अवॉइड करू नको. किती सोपं आहे बघू शकता. वर्ब आणि या ठिकाणी डोंट टाकून आपल्याला वर्ब आणि जे सांगायचंय ते पुढे. वर्ब डायरेक्ट आपल्याला घ्यायचं आहे. पुढे जाऊ आपण. पुढे बघायचे आपल्याला लेटचे सेंटेन्सेस. जसं लेट म्हणजे काय होतं, की करू द्या असं आपण म्हणतो ना. लेट मी डू, लेट हिम डू, लेट हर डू, म्हणजे तिला करू द्या, मला करू द्या, आम्हाला करू द्या. आपण बोलताना असं म्हणत असतो की मला सांगू द्या किंवा त्याला ऐकू द्या, तिला शिकवू द्या, तुला जाऊ द्या किंवा तिला जाऊ द्या. मग ज्या वेळेस आपण असं बोलतो ना, त्यांना करू देणे किंवा करू द्या हे म्हणण्यासाठी आपण लेटचा यूज करतो. तर लेटचे सेंटेन्सेस बघूया या ठिकाणी. बघा, लेट मी स्पीक इंग्लिश, मला इंग्लिश बोलू द्या. लेट मी फिनिश माय वर्क, मला माझं काम पूर्ण करू द्या. लेट अस प्ले, आम्हाला खेळू द्या. तर लेटच्या नंतर आपण काय करत असतो, द्वितीया घेत असतो. सेकंड, द्वितीया C2. तर लेट अस प्ले, आम्हाला खेळू द्या. लेट देम सिलेक्ट, त्यांना निवडू द्या. लेट यू सिंग, तुम्हाला गाऊ द्या. लेट यू सिंग,
तुम्हाला गाऊ द्या. लेट हिम वॉच, त्याला पाहू द्या. लेट हर डू, तिला करू द्या. लेट इट वर्क, त्याला काम करू द्या. लेट इट वर्क. लेट राम वर्शिप, रामला देवपूजा करू द्या. लेटनी तुम्हाला जेव्हाही म्हणायचं असेल एखादी गोष्ट करू द्या तर तुम्ही लेटचा यूज करून सेंटेन्स बनवू शकता. आता आपल्याला बरेचदा असं म्हणायचं असतं की हे करणं थांबव प्लीज, हे करणं तू बिलकुल बंद कर. तर त्यावेळेस आपण काय म्हणणार, हे बंद कर. म्हणायचं असेल तर स्टॉप डुईंग धिस. स्टॉप वेस्टिंग वॉटर, पाणी वाया घालवणे थांबव. स्टॉप पासून सेंटेन्स बनवले आपण हे. स्टॉप वेस्टिंग वॉटर. स्टॉप फीलिंग बॅड, इथं ING व्हर्ब आलेलं असतं सगळीकडे. स्टॉप रिफ्युजिंग अदर्स, दुसऱ्यांना नाकारणे थांबव. स्टॉप रिफ्युजिंग अदर्स, दुसऱ्यांना टाळाटाळ करणे किंवा नाकारणे थांबव. स्टॉप सेंडिंग मेसेज, मेसेज पाठवणे थांबव. स्टॉप क्राईंग, रडणं थांबव. स्टॉप सजेस्टिंग, बघा सजेस्टिंग, सुचवणे थांबव. स्टॉप सजेस्टिंग, कोणी कोणी खूप सजेशन देत असतं ना, त्याला आपण काय म्हणू शकतो, स्टॉप सजेस्टिंग. सुचवणे किंवा सूचना देणं थांबव. स्टॉप ब्रेकिंग, मोडणे थांबव. स्टॉप बॉरोविंग, उसनं घेणं थांबव. स्टॉप बॉरोविंग. म्हणजे वर्ब कुठे घ्यायचं हे समजलं ना, तुम्ही हजारो सेंटेन्स यापासून बनवू शकता. आणि व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक इट इज. हा खूपच इंटरेस्टिंग आणि मोस्टली रोजच्या ह्याच्यामध्ये यूज होणारा, जसं आपण रोज सूचना किंवा आज्ञा देत असतो आपल्या मुलांना असेल घरी, किंवा आपल्या फ्रेंड्सला असेल, आपल्या घरी जे फॅमिली मेंबर्स असतात त्यांना असेल, आपण नेहमी असं म्हणत असतो. तर ते सर्व सेंटेन्सेस आपण अशा पद्धतीनं बनवत असतो आज्ञा देण्यासाठी. जसं स्टॉप बॉरोविंग झालं आपलं. स्टॉप युझिंग इंटरनेट, इंटरनेट वापरणे थांबव. स्टॉप ड्रिंकिंग कोल्ड ड्रिंक, की ड्रिंकिंग कोल्ड ड्रिंक्स पिणे थांबव. स्टॉप ड्रिंकिंग कोल्ड ड्रिंक, है ना. स्टॉप वेस्टिंग फूड. स्टॉप वेस्टिंग वॉटर. स्टॉप वेस्टिंग टाइम. अशा पद्धतीनं आपण याचे सेंटेन्स बनवू शकतो. व्हर्ब माहिती असलं ना तर हजारो सेंटेन्स, हजारो व्हर्बपासून आपण खूप सारे सेंटेन्सेस बनवून आज्ञार्थी वाक्य बनवू शकतो अगदी इझी वेनं. तर आज आपण काय काय शिकलो माहिती आहे तुम्हाला. लेट मीचे सेंटेन्सेस आपण बघितले. त्यानंतर त्या अगोदर आपण कशाचे सेंटेन्सेस बघितले, तर आपण इम्पेरेटिव्ह डायरेक्ट व्हर्ब घेऊन आपण कशा पद्धतीने सेंटेन्स बनवू शकतो आज्ञार्थी ते पण बघितले आज्ञा देण्यासाठी. तर असे छोटे छोटे सेंटेन्सेस बनवा आणि रोज यूज करा, जेणेकरून आजपासूनच तुम्हाला स्टार्ट करता येईल स्पीकिंग. ओके, सो यूज सेंटेन्सेस, मेक सेंटेन्सेस अँड डू प्रॅक्टिस अँड यूज एव्हरी डे. ओके, या ठिकाणी आपण थांबू. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत करा प्रॅक्टिस. प्रॅक्टिस विल मेक यू परफेक्ट. प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवेल. तर या ठिकाणी आपण थांबूया. ओके.